भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजङ्कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोतेहो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी भेटतोय रात्री 8 वाजता आणि त्यातून आपण भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकावर विचार विनिमय करतोय, विचारांची देवाणघेवाण करतोय आणि त्यातून सखोल चिंतन घडते। हे सखोल चिंतन कशाबद्दल आहे? ही भगवद्गीता आहे तरी कशी? ही भगवद्गीता म्हणजे केवळ भगवंतांनी अर्जुनाला केलेला नुसता उपदेश नाही आहे किंवा युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी केलेला बोध एवढाच त्याचा अर्थ नाही आहे, तर ही भगवद्गीता आहे साक्षात ब्रह्मविद्या, हे आहे योगशास्त्र, हा आहे श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद किंवा त्याही पलीकडे जाऊन हा आहे ज्ञानयज्ञ। आणि या ज्ञानयज्ञामध्ये भगवंतांनी जे अर्जुनाला काही उपदेशाचे मोलाचे जे 4 बोल सुनावले तेच आपल्यासाठी सुद्धा तितकेच उपयुक्त आहेत। अर्जुनाला जो प्रश्न पडला होता की स्वजनांशी लढू तरी कसा, तो काही घाबरट नव्हता, भित्रा नव्हता, तो काही भ्यायला नव्हता, पण त्याला असं वाटत होतं की स्वजनांशी मी कसा लढू? प्रतिपक्षामध्ये माझे आजोबा आहेत, मामा आहेत, काका आहेत, चुलत भाऊ आहेत, मित्र आहेत, असे अनेक माझे सगळे नातेवाईक आहेत आणि यांच्याशी मी कसा लढू? आणि हे लढून मला पाप तर लागणार नाही ना, मला नरकात तर जावं लागणार नाही ना। पण हा त्याचा जो संभ्रमित अवस्था होती ही दूर करण्यासाठी भगवंतांनी हा गीतोपदेश त्याला केलेला आहे आणि मग त्याच्या निमित्ताने आपल्याला सुद्धा हा बोध झालेला आहे। आपलं स्वकर्म हाच स्वधर्म आहे, हा अगदी थोडक्यात आहे। आणि कर्म करायचं तर ते कसं, तर ते निष्काम कर्म करायचं आहे, फळाची अपेक्षा न करता। हा बोध आपल्यालाही झाल्यामुळे आपलंही म्हणजे अर्जुनाचं तर सगळा मोह नाहीसा झाला, निस्संदेह असा अर्जुन झाला आणि त्यांनी युद्ध केलं, राजगादीसुद्धा त्याला मिळाली, अशा सगळ्याच अनुकूल अशा घटना घडल्या। आपल्याही आयुष्यामध्ये असंच काहीतरी घडणार आहे। आपलंही आयुष्य, आपलंही जीवन, आपलंही व्यक्तिमत्व अधिकाधिक समृद्ध, अधिकाधिक संपन्न करण्यासाठीच तर आपण ह्या गीतेचा अभ्यास करतो आहे। आणि हा अभ्यास करत असताना बघा ना, सुरुवात झाली अर्जुन विषाद योगापासून। त्याच्यामध्ये अर्जुनाने त्याची भूमिका अगदी स्पष्ट मांडली होती, त्याची मनोभूमिका काय आहे, त्याची धारणा काय आहे, त्याचे विचार काय आहेत, हे त्याने अतिशय स्पष्ट मांडले होते। पण त्याला भगवंतांनी अतिशय सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्या संभ्रमित अवस्थेतनं त्याला बाहेर काढलेलं आहे, युद्धासाठी प्रवृत्त केलेलं आहे। स्वकर्माला त्याने प्रेरणा मिळालेली आहे
तशीच आपल्याला पण मिळणार आहे. अर्जुन विषाद योग आहे, सांख्य योग आहे, कर्मयोग आहे. त्याला कर्माला ज्ञानाची जोड पाहिजे, ज्ञानाला विज्ञानाची जोड पाहिजे, त्याच्यासाठी आत्मसंयम योग पाहिजे. त्याच्यानंतर अक्षर ब्रह्मयोग आहे, राजविद्या सांगितली भगवंतानी, विभूती योग आहे, विश्वरूप दर्शन आहे, त्याच्यानंतर अतिशय सौम्य शांत असा भक्तियोगसुद्धा सांगितला. पुन्हा क्षेत्रज्ञ विभाग आहे, गुणत्रय विभाग आहे, श्रद्धात्रय विभाग आहे, पुरुषोत्तम योग आहे. असं करत करत आपण आता ह्या 18व्या अध्यायापर्यंत येऊन पोचलो आहे. 17 अध्याय तर आपण पाहिलेच. 17 अध्याय हे जर का दूध आहे असं जर का मानलं तर 18वा अध्याय म्हणजे या दुधाची आटीव अशी बासुंदी आहे. आता बासुंदीचं आपल्याला सेवन करायचं आहे आणि ही बासुंदी साधीसुधी बासुंदी नाही आहे. त्याला केशर इलायचीचा स्वाद आहे, जायफळाची त्याला गोडी आहे. अशी ही अतिशय परिपूर्ण अशी बासुंदी आपल्याला सेवन करतो आहे आपण. आणि त्याच्यामध्ये मागे सांगितलेले तत्त्व आणखीन खुलून आलेली आहेत. मागेच सांगितलेले सिद्धांत याच अध्यायामध्ये वेश पालटून आलेले आहेत बघा ना. आणि हे वेश पालटून येता येता उन्नतीसुद्धा साधतायत. सुरुवातीला अर्जुनासारखेच आपण उत्सुक होतो, सजग होतो, दक्षतेने हे ऐकत होतो. पण तेव्हा तो होता बालवर्ग. बालवर्गाकडनं प्राथमिक वर्ग आहे, माध्यमिक आहे, हायस्कूल आहे, महाविद्यालयीन आहे आणि आता आपला सुरू झाला आहे तो पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स. पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे आता आपण पुढच्या वर्गात गेलेलो आहेत. त्यामुळे हे सगळं जाणून घेताना सिद्ध पुरुषाची लक्षणं तरी काय आहेत हे जाणून घेता घेता आता मागच्या त्या कर्मापासून तर सुरुवात केलीच, पण हे कर्म उत्तम रीतीने आचरण्यासाठी पुढे काय करायचं हेच भगवंत सांगतायत. आणि अशी आपली वाटचाल 51व्या श्लोकापर्यंत आपण येऊन ठेपलो होतो. म्हणजे त्याच्यामध्ये कसं असायला पाहिजे त्याची काय म्हणतात पार्श्वभूमी किंवा त्याची पूर्वपीठिका किंवा त्याची रिक्विजिशन काय आहे. तर असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा. या ज्या स्पृहा आहेत ना, स्पृहा आपण हा इच्छेचा थोडा गौण भाग पाहिला होता. विगत स्पृहा हा व्हायचा आहे, स्पृहा नको, असक्त बुद्धी व्हायला पाहिजे, जितात्मा आहे आणि मग नैष्कर्म्य सिद्धी. आणि मग त्याच्यातनं ही नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होणार आहे. आणि ती कशी होणार आहे ते मी तुला सांगतो. संन्यासेनाधिगच्छति सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. ते कशी सिद्धी प्राप्त होते. आणि ही सिद्धी म्हणजे अष्टसिद्धी नाही बरं का. या अष्टसिद्धी नाही आहे तर ही सिद्धी म्हणजे आत्मसाक्षात्कार आहे. आपणच आपल्याला ओळखायचे. समर्थांनी म्हटले होतं ना की पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. ऐक ज्ञानाचे लक्षण. हे ज्ञानाचं लक्षण आहे की आपण आपल्याला पाहायचं आहे. आता आपण आपल्याला तर रोजच पाहतो ना आरशात, ते नाही. आत डोकावून बघायचे, अंतर्मुख व्हायचे. आणि हे अंतर्मुख होण्यासाठी आता पुढच्या श्लोकांमध्ये हे 2 श्लोक तर झाले 50पर्यंत. आता पुढचे जे 3 श्लोक आहेत ना लक्षात घ्या. पुढचे जे 3 श्लोक आहेत त्या 3 श्लोकामध्ये 11 साधना सांगितलेल्या आहेत. 11 गोष्टी तुमच्याकडे परिपूर्ण पाहिजेतच. त्या कुठल्या आहेत तर बघा आता आणखीन बघणार आहोत. 51व्या श्लोकामध्ये काय सांगितलं होतं. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च. व्युदस्य शब्द अनेकांचं मला कमेंट्स बॉक्समध्ये आलं आहे, रिप्लाय आले आहेत, व्हॉट्सॲपवर आले आहेत की व्युदस्य हा शब्द आम्हाला फार आवडला. मलाही आवडला आहे फारच व्युदस्य. कारण त्या व्युदस्य म्हणजे मध्ये उखडून टाकणं आहे. नुसतं वरवर गवत कापायचं नाही तर हे रागद्वेष कसे काढायचे. व्युदस्य च. वि अधिक उद अधिक अस धातू आहे. वि अधिक उद अधिक अस धातूचं पूर्वकालवाचक धातुसाधित लबंत अव्यय व्युदस्य. उखडून टाकून. वाक्य अजून पूर्ण झालं नाही आहे पण ह्याचा अर्थ अतिशय सुंदर आहे आणि तो कुठल्याही पुस्तकात
तुम्हाला सापडणार नाही, कुठल्याही पुस्तकात नाही. रागद्वेषाला जिंकून असं म्हटलं आहे, पण त्याचा अर्थ त्याहीपेक्षा सखोल आहे, तो म्हणजे उखडून. रागद्वेष हे उखडून टाकायचे आहेत आणि ते म्हणून रागद्वेष व्युदस्यच असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता ह्या श्लोकामध्ये आपण 4 गोष्टी पाहिल्या बरं का. आता पुढच्या श्लोकाकडे वळणार आहोत, पण मागच्या श्लोकाचा आढावा थोडा संक्षिप्त घेणार आहोत. काय म्हटले होतं? बुद्ध्या विशुद्धया युक्तो. ही विशुद्ध बुद्धी म्हणजे काय आहे? विशुद्ध याचाच अर्थ विकाररहित, कुठलेच विकार त्याच्यामध्ये नाही आहे, असूयारहित अशी बुद्धी आहे. किंवा आणखीन जर का त्याचा सूक्ष्म विचार करायचा झाला तर निष्कपट बुद्धी पाहिजे. त्याच्यामध्ये काय आत बाहेर काही नाही, निष्कपट बुद्धी आहे, सत्वगुणप्रधान अशी बुद्धी आहे, निश्चयात्मक बुद्धी आहे, दृढ बुद्धी आहे, स्थिर बुद्धी आहे. म्हणून तर मागे आपण पाहिलं होतं ना, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित. स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये या व्यवसायात्मिका बुद्धीबद्दल तर पाहिलंच होतं, पण त्याही पूर्वी दुसऱ्या अध्यायामध्ये आपण म्हटलं होतं बुद्धौ शरण मनविच्छ. या बुद्धीला शरण जायचे. मन कसं आहे? मन हे फितूर होतं, मन हे इंद्रियांना फितूर होतं, म्हणून मनाचं फार ऐकायचं नाही, तर कुणाचं ऐकायचं? बुद्धीचं ऐकायचं. उपनिषदातले तर संदर्भ मी नेहमीच सांगते. आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव च, बुद्धिस्तु सारथी एव मनः प्रग्रहमेव च. बुद्धीकडे सारथ्य द्यायचे, ड्रायव्हर ते बुद्धीला नेमायचे. अशी सात्विक बुद्धी असायला पाहिजे. आता आणि बुद्धी सात्विक असायला पाहिजे, त्याच्यापेक्षाही अधिक धृती सात्विक असायला पाहिजे. कारण सात्विक धृतीमुळे इंद्रियांवर नियमन येतो, जितात्मा होतं, इंद्रिय दमन करता येतं. किंवा कासवाप्रमाणे सगळी इंद्रिय आत ओढून कधी घ्यायची आणि कधी मोकळी सोडायची हा विवेक असायला पाहिजे. इंद्रियांना बंद नाही करायचं. डोळे बंदच करून ठेवले, कान बंदच केले, जिभेने बोलायचंच नाही ठरवलं, तर मग त्या ईश्वराचं गुणगान करणार कसं? या वाणीने त्याचं नाव घेणार तरी कसं? ऐकणार तरी कसं त्याचं गुणसंकीर्तन? किंवा डोळ्याने त्याचं रूप पाहणार तरी कसं? पाहायचं आहे, पण तेवढंच ध्येय काय आहे हे विसरायचं नाही, याचा कधीही विसर पडू द्यायचा नाही. म्हणून तर घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या हो सुख, पहा विठोबाचे मुख. म्हणजे इंद्रिय त्यांना सगळे त्यांचे आस्वाद, त्यांच्या विषयांचा आस्वाद घेऊ द्यायचा आहे, पण तेवढाच सीमित, मर्यादित, नियमित. वाटेल तशी स्वैर नाही सोडायची इंद्रिय. आणि म्हणून ही धृती जर का ताब्यात असेल तर ही स्वैर इंद्रिय ताब्यात राहतील, स्वाधीन राहतील. आणि म्हणून हेही पाहिलं होतं, बुद्ध्या विशुद्ध या युक्तो हा एक भाग झाला. धृत्यात्मानं नियम्यच, धृतीने त्याचं नियमन करायचे. आपल्या शरीराला, आपल्या दिनक्रमाला, एकूणच आपल्या सगळ्या आयुष्याला वळण लावायचे. ते कशाने शक्य आहे? धृतीने शक्य आहे. आणि तिसरं म्हटलं होतं शब्दादीन विषयांश त्यक्त्वा. हे पंचविषय आहेत ना, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पंचविषय असल्यामुळे त्याच्या जर का आपण आहारी गेलो ना तर ते पंचविषय आपल्याला व्याकुळ करतात, आपल्याला बहिर्मुख करतात, सारखं बाहेर धावायला भाग पाडतात. आणि म्हणून त्यांना धावू द्यायचं नाही, वाटेल तसं नाही, त्यांना मोकळीक सोडा, थोडं मोकळीक द्या, पण किती? जेवढं आत्मा सांगेल, बुद्धीच्या नियंत्रणाखाली जेवढं येईल तेवढीच मोकळीक द्यायची आहे. ही इंद्रियांना स्वैर सोडायचं नाही. मागेसुद्धा पाहिलं होतं आपण 6व्या अध्यायामध्ये. आहार, विहार, निद्रा, जागरण, प्रयत्न हे सगळे युक्त पाहिजेत, संयमित पाहिजे, नियमित पाहिजे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. एवढं केलं ना बास, दॅट्स ऑल. एवढं जर केलं तर ती वखवख आहे ना, ती हाव आहे ना, ती ग्रीड आहे ना, ती पूर्ण कमी होते. आवश्यक तेवढे भोग जरूर घ्या, हे सगळे भोग तुमच्यासाठीच आहेत, पण म्हणून इंद्रियांना स्वैर सोडायचं नाही आहे असंही सांगितलं. आणि 4थी साधना त्याच्यात होती रागद्वेषौ व्युदस्यच.
या द्वेषाचा त्याग करायचा आहे, त्यांना उखडून टाकायचं आहे. म्हणजे बघा ना, रागही नको, अनुरागही नको, आसक्ती पण नको आणि तिटकारा पण नको. अगदी साधं बरं का, अगदी साधं सांगते की रोजचं जेवण करताना, अन्न सेवन करताना अति आसक्ती पण नको. हे किती छान झाले, मग अजून पाहिजे, बासुंदी पाहिजे, गुलाबजाम पाहिजे, श्रीखंड, बटाटे वडा हे मला पाहिजे, ही आसक्ती पण नको. आणि कशाचा तिटकारा किंवा हे नाहीच आवडलं, हे काहीतरीच झालं आहे, कशाला नावंही ठेवायचे नाही. अन्नम न निंद्या तद व्रतम, व्रत म्हणून घ्यायचे की अन्नाची निंदा करायचीच नाही, करायचीच नाही आहे. कारण सांगू का, तिरस्काराने सेवन केलेलं अन्न अंगी लागत नाही, त्याने कधीच तुमचं पोषणही होणार नाही आणि बुद्धीचं तर त्याहून नाही. शरीराचं होईल एखाद्या वेळेस, पण बुद्धीचं, मनाचं पोषण व्हायचं असेल तर प्रत्येक घास हा अतिशय प्रसन्नतेने सेवन करायचे. विठ्ठल नाम ग्रासोग्रासी तो जेविलाची उपवासी, अशी अवस्था व्हायला पाहिजे. घासा गणिक परमेश्वराचं नाम पाहिजे, कारण तो आपल्या उदरामध्ये जाणार आहे. तर त्यामुळे प्रसन्नता असेल तर प्रत्येक घास, लक्षात घ्या, प्रत्येक घास आपल्याला आशीर्वाद देतो. प्रत्येक घास हा सात्विक असेल तर बुद्धी सात्विक होईल, धृती सात्विक होईल आणि मग जीवन अतिशय यशस्वी, अतिशय प्रसन्न असं होईल. म्हणून तर भोजनापूर्वी प्रार्थना म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. वदनी कवळ म्हणा, ब्रह्मार्पणम म्हणा, कुठलंही प्रार्थना म्हणा, किंवा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती. त्या अन्नपूर्णेला, त्या पार्वतीला भिक्षा कशाची मागायची? ज्ञान आणि वैराग्याची. आणि हे ज्ञान आणि वैराग्य कसं पोटात जाणार आहे, कसं सेवन करायचं, तर प्रत्येक भोजनाच्या घासामधनं. त्यामुळे कुणाला नावं ठेवायची नाहीत, अन्नाचा कधी रागराग करायचं नाही आहे, अन्न कधी त्याचं तिरस्कार करायचं नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रसन्नता पाहिजे. म्हणजे आता हे आपण पाहिलं ना, रागद्वेषव्युदस्येच, तर हा रागद्वेषाचा जो गॉगल लावला आहे ना आपण, तो काढून टाकायचा आहे आणि प्रसन्नतेचा चष्मा लावायचा आहे. सगळ्या गोष्टीकडे प्रसन्नतेने बघायचे. ही परमेश्वराची कृपाच आहे. मला जे मिळालं आहे ती त्याची केवढी कृपा आहे. जे अन्न सेवन करायला मिळते तेही त्याचीच कृपा आहे, असं म्हणून प्रत्येक घास त्या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये प्रसन्नतेने सेवन केला तर हे रागद्वेष निश्चितपणाने उखडून काढता येतील. पण हे वाक्य पूर्ण नाही झालं ना अजून. मी तुम्हाला मागच्याच वेळेस म्हटलं होतं, ही सगळी ल्यबंत किंवा त्वांत अव्यय आहेत, म्हणजे ह्याच्या पुढे काहीतरी अजून घडायचं आहे. या श्लोकाचा अर्थ काय कसा झाला? बुद्धी विशुद्ध करून, धृतीचा दोर खेचून, आपण विनोबांचंही पाहिलं होतं. त्याच्यानंतर रागद्वेषाचं जिंकुनी आणि शब्दादीन विषयांस त्यक्त्वा, शब्द आणि इत्यादी विषय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध याचा त्याग करून. पुढे काय? वाक्य नाही पूर्ण झालं. मग त्याच्यासाठी आपल्याला पुढचा 52वा श्लोक बघायला लागेल ना. काय आहे 52वा श्लोक? बघा हां, तो तर आणखीनच छान आहे. एक ही साधना आहे ना, मला अक्षरशः आता अंगावर शहारे येत आहेत. फार सुंदर आहे, माझ्या अतिशय आवडीचा श्लोक आहे. विविक्त सेवी लघवाशी यतवा काय मानसः ध्यान योग परो नित्यं वैराग्यम समुपाश्रितः. आता हे सगळं करायचं आम्ही ठरवलं की बुद्धी विशुद्ध करायची आहे, धृती सात्विक पाहिजे, रागद्वेष जिंकायचे, शब्दस्पर्श ह्याचा त्याग करायचा आहे. पण कसा? बोलतोय आम्ही, श्लोक सगळे घडाघड म्हणतोय, पण जमत नाही ना. मग जमण्यासाठी आणखीन काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. रोजच्या या दैनंदिन व्यवहारामध्ये, या संसारामध्ये राहून आम्हाला काही जमत नाही आहे. आम्हाला हे सगळं काही नीटसं जमत नाही आहे. मग याच्यासाठी आणखीन काहीतरी स्पेशल काही गायडन्स आहे का? भगवंत आहेत ना, स्वतः भगवंत आपल्याला गायडन्स देत आहेत. भगवंत म्हणतात, सांगतो ना, विविक्त सेवी लघवाशी यतवा काय मानसः. आता हे सगळं संसारात राहून जमणार नाही, पण संसार तर आम्हाला करायचा आहे. मग कसा करायचं? थोडा वेळ
दिवसातला काही काळ म्हणा, आठवड्यातला एखादा दिवस म्हणा, वर्षातले एक 15 दिवस म्हणा, एकांतवास पाहिजेच. आणि जास्तीत जास्त एकांतवास पाहिजे. आणि त्याला शब्द कुठला वापरला आहे? विविक्तसेवी. विविक्त म्हणजे एकांत, बाजूला असणं म्हणजे. आणि एकांतवास कुठला पाहिजे? कुठेतरी एकांतवास नाही, पण चांगलं जिथे फार माणसांची रहदारी नाही आहे, जे ठिकाण रमणीय आहे, पवित्र आहे. म्हणजे एखाद्या नदीकिनारी असेल, एखाद्या मंदिरामध्ये असेल, एखाद्या गुहेमध्ये असेल, अरण्यातली अतिशय सुंदर अशी जागा असेल, एखादं सरोवर असेल, अशा ठिकाणी जाऊन ही साधना करायची. साधना जरी केली नाही तरी नुसत्या एकांत ठिकाणी गेल्यानंतरसुद्धा मन हळूहळू एकाग्र व्हायला मदत होतं. एकांत ठिकाणी एकाग्र मन करायचं आहे. कारण होतं काय, आपण ह्या लोकांमध्ये राहतो ना, जनसंपर्कामुळे, अतिलोकसंग्रहामुळे. लोकसंग्रह नको का? हवा आहे, कारण मागे सांगितलं होतं, कुर्याद विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर लोकसंग्रहम. लोकसंग्रह पाहिजे, पण सारखा नको ना. आमचे समर्थ कसे करायचे? कधी गलबला कधी निव्वळ, ऐसा कंठित जावा काळ. कधी शिष्यांमध्ये असायचे, कधी एखाद्या घडीत जाऊन एकांत साधना करायचे. असं एकांतामध्ये आपण आपल्याला खरं तर सापडत जातो. आपणच आपल्याला सापडत जातो. आणि जितके आपण लोकांच्यामध्ये असतो तितकं मन आपलं कलुषित होतं, विषयामध्ये रमायला लागतं. आणि रागद्वेषाने कलुषित, मग क्षोभ असतो, संताप आहे, विक्षेप आहे. असं व्हायला नको ना. म्हणून तर आपण 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ योगामध्ये पाहिलं होतं ना, विविक्त देश सेवित्वम अरतीर जनसंसदी. अरती, त्याची आवड नसावी. माणसात राहायचे, कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. मॅन इज अ सोशल ॲनिमल असं म्हटलेलं आहे. माणसाला समाज पाहिजेच, आजूबाजूला माणसं पाहिजेत. पण ती खरंच जरी गोष्टी असली तरी सगळ्यात माणसाला सहवास कोणाचा आवडतो? तो आत्म्याचा सहवास आहे. माझा सहवास मला अतिशय आवडतो. त्यामुळे जनसंपर्क कमी करून थोडा वेळ तरी दिवसाकाठी एक अर्धा तास, 1 तास एकांतवास पाहिजेच. आणि मग एकांतवासाची एकदा चटक लागली ना की मग बाकीचं आवडेनासंच होतं. मग ते सिनेमा आहे, मग राजकारण आहे, समाजातल्या घटना आहे, ॲक्सिडेंट आहे, कितीतरी गोष्टी आहेत. चर्चा करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण नको, मला तेवढंच आवडते, त्या परमेश्वराशी तादात्म्य पावणं एवढंच आवडते. मग अरतीर जनसंसदी, त्याच्यामध्ये रतीच वाटत नाही, त्याच्यामध्ये रुचीच वाटेनाशी होते. मग आता ह्या एकांतवासात जाऊन नेमकं काय करायचं आहे? काही डबे बिबे घेऊन जायचे का काय, टिफिन भरून? नाही हो. कसं राहायचं आहे? पुढचा शब्द लगेच सांगितला आहे, लघवाशी. लघु आशी, अशन करणं म्हणजेच अन्न सेवन करणं. किती? लघु, अतिशय थोडंसं. कारण कसं अन्न सेवन करायचं. आणि बघा, आपण मागेही पाहिलं, 17व्या अध्यायात पाहिलं होतं, सात्विक आहार, राजस आहार, तामस आहार. म्हणजे त्या आहारांचे परिणामही आपल्याला माहिती आहेत. त्या आहारातले घटक द्रव्यसुद्धा माहिती आहे. कट्वम ललवणात्युष्ण किंवा यात यामंगतरसम, हे श्लोक आपण अभ्यासलेले आहेत. मग सात्विक अन्न अतिशय उत्तम. कसं? आयुष सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धना. बरोबर आहे, सात्विक अन्नच सेवन करायचे. पण ते म्हणून किती? एवढं नाही, एवढूसच देहधारणेपुरतं एवढूसच अन्न सेवन करायचे. आणि म्हणून म्हटलेलं लघु आशी, सेवन थोडं करायचे. म्हणजे बघा ना, आमचे विनोबा तर म्हणतात की मद्य मांस हे तर तामस आहार आहे, तो तर अगदी नकोच. राजसहारसुद्धा म्हणजे भजी आहेच, बटाटे वडे आहेत, सामोसे आहेत, गोडधोड आहे, हे सगळं राजसमध्ये येतं. हे सुद्धा थोडं सेवन करा. आणि मग सात्विक संत्री, मोसंबी, सफरचंद, ही चांगली फळं, उत्तम सुकामेवा, हे चांगलं आहे. पण म्हणून ते एवढं टोपलीभर नाही खायचं, ते एवढंच खायचं. एखादं फळ, एखादं काहीतरी दुधाचा कप, एवढंच पुरेसं आहे. लघु आशी असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा काय म्हणतात, आहार किती घ्यायचा? तर खरं म्हटलं तर अर्धाच.
पोटाचा अर्धाच भाग भरायला पाहिजे. आपले पूर्वी वाडवडिलांनी सांगितलंच आहे, भुकेपेक्षा 4 घास कमीच खावे, इथपर्यंत येईपर्यंत जेवूच नाही आहे. पूरयेत अशनात अर्धम तृतीयम उदकेन वा वायुसंचरणार्थम चतुर्थम अवशेषयेत. पूरयेत अशनात अर्धम, अशन पाहिलं की नाही आत्ताच आपण. मग अन्नाने अर्धाच भाग भरायचा आहे, तिसरा भाग आहे तो पाण्याने भरायचा आहे, आणि चौथा जो भाग आहे 1/4 जो भाग आहे तो वायूच्या संचरणासाठी, वायूच्या चलनवलनासाठी, हालचालीसाठी चौथा भाग मोकळा सोडायचा. पोट थोडं रिकामच असायला पाहिजे असा आहार घ्यायचा आहे, म्हणजे तो लघवाशी असं म्हटलेलं आहे. राजस आहार तर नकोच, त्याने दाह होतो किंवा त्याच्यामुळे विक्षेप होतो, क्षोभ होतो. तामस तर अजिबातच नको, कारण त्यांनी जडत्व येतं, सुंदपणा येतो. सात्विक आहार अतिशय उत्तम आहे, पण म्हणून तो भरपूर नाही घ्यायचा. वऱ्याचे तांदूळ किंवा उपासाला भगर एवढी नाही खायची, अगदी एवढीशी देहधारणेपुरती, त्याच्याही निम्मी. पोट रिकामं असल्याचा थोडा फील आलाच पाहिजे. असं पोट रिकामं असेल तर साधनेमध्ये जास्त एकाग्रता येते. म्हणून सांगितलं आहे विविक्त सेवी लघवाशी. पण पुढे आणखीन एक त्याला ॲडिशन, एक सप्लिमेंट जोडली आहे, यत वाक् काय मानसः. यत करायचे, यत म्हणजे नियमित करायचे. कसं काय काय करायचं आहे? वाक्, काय आणि मानस, तीन आहेत गोष्टी. म्हणजे वाणी संयमित पाहिजे, शरीर काया संयमित पाहिजे आणि मन संयमित पाहिजे. जितम जगत केन मनोही येन. आधी मन जिंकायला पाहिजे, पण मन जिंकण्यासाठी शरीरसुद्धा जिंकायलाच पाहिजे ना. मन असं नाही जिंकता येणार, शरीराला स्वैर सोडायचं आणि मग मन जिंकायचं नाही जमणार. मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कैसे छूटेगा तीर. अहो मन चंचल आहे माहिती आम्हाला, पण शरीराला निदान एका जागी बसवू शकता ना तुम्ही. तासभर बसायचं ठरवलं तर शरीर बसेल, मन जाईल. मनाला नाही आवरता येत, पण शरीराला आधी बसवा, मग थोडं मन बसेल. आणि त्याच्यासाठी वाणीवर संयम पाहिजे. तो तर नक्कीच तुमच्या हातात आहे. वाणीला स्वैर सोडायचंच नाही आहे. म्हणून हे जर का खरंच करता आलं, आपण पाहिलेत ही तिन्ही तप पाहिलेत. शारीरिक तप आहे देवद्विज गुरुप्राज्ञ, वाणीचं तप आहे अनुद्वेग करं वाक्यम, आणि मनाचं तप पाहिलं मनःप्रसाद सौम्यत्व. सगळीकडे सौम्य पाहिजे, भाषा सौम्य, वागणं बोलणं सौम्य पाहिजे. कुठेही लाऊडनेस नको, कुठेही कर्कशपणा नको. काही लोक साधं बोलताना सुद्धा अतिशय कर्कश बोलतात की जे ऐकायलासुद्धा नको वाटतं. आणि परमेश्वराला सुद्धा असं काहीही आवडत नाही, लाऊडली काही आवडत नाही, कारण त्याची भाषा आहे ना ही खरं तर मौनाची भाषा आहे. यतवा काय मानसः. त्यामुळे खरंच आहे, कम बोलो कम मे बोलो और काम का बोलो. एवढंच करा. आमचे समर्थ तर म्हणतात, न बोले मना राघवे वीण काही, जनी वावगे बोलता सुख नाही. वेगळं काही बोलूच नका. एक त्या राघवाचं नाव घ्या. राघव म्हणजे तुम्हाला विठ्ठलाचं घ्यायचं आहे, दत्ताचं घ्यायचं आहे, कृष्णाचं घ्यायचं आहे, रामाचं, कुठलंही घ्या, पण बाकीचं फार बोलू नका. पण मग व्यवहार कसा साधणार? घर म्हटलं, समाज म्हटलं, थोडं बोलावंच लागतं ना. मग थोडंच बोला. थोडं बोलावं लागतं ना, थोडंच बोला, जास्त बोलायचंच नाही. कारण ह्या वाणीचं ही सगळी शक्ती जर का वायफळ बोलण्यात वाया घालवली तर मग उरणार कुठनं? साधनेसाठी शक्ती आणणार कुठनं? आमचे आचार्य तर म्हणतात, न तू वृथा वाक्यम समुच्चार्यताम. एक वाक्यसुद्धा वायफळ बोलायचं नाही, वृथा बोलायचंच नाही आहे. विचारच करा आपण किती वायफळ बोलत असतो. असं जर का केलं, यत वाक्काय मानसः. मनावर संयम पाहिजे, शरीरावर पाहिजे, वाणीवर पाहिजे. असं जर का पाळलं तर पुढे म्हटलेलं आहे, ध्यान योग परो नित्यम. ध्यान योग पर म्हणजे काय आहे बघा. आता एक एक पायरीवर चाललो आहे आपण. ध्यान योग करायचं म्हणजे काय आहे? नक्की कशाचं ध्यान करायचं? तर आत्मस्वरूपाचं चिंतन करायचं. आत्मस्वरूपाचं चिंतन म्हणजे कसं करायचं आहे? फक्त ते आत्मतत्व, मी कोण आहे, सोहम. सोहम अहम ब्रह्मा,
मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे असं. आणि हे एका दिवसात होणार नाही आहे बरं का. आता एवढी तयारी झाली ना, बालवर्गापासून आता आपण PhD पर्यंत येऊन पोचलो आहे. काहीतरी तर आता बदल अपेक्षित आहे की नाही. आणि मग हळूहळू आणि रोज थोडा थोडा बदल होतो आहे. शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. हळूहळू रोज आपण रोज बोलतो आहे की रोज आपल्यामध्ये एक क्वालिटी ॲक्वायर करायची, एक क्वालिटी मिळवायची आणि एक दुर्गुण काढून टाकायचे. झालं की मग एवढ्या वर्षात आता निश्चितपणाने काहीतरी प्राप्त होणारच आहे. आमचे कबीरजी म्हणतात, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, माली सिंचे 100 घडा ऋत आहे फल होय. मला आज पाहिजे लगेच रिझल्ट म्हणजे आज नाही मिळणार, हळूहळू मिळणार, पण मिळणार हे नक्की. एवढा विश्वास ठेवायचा, एवढी श्रद्धा ठेवायची. आणि मग हे सगळं करत असताना वैराग्यम समुपाश्रितः, वैराग्याचा आधार घ्यायचा. वैराग्य म्हटल्यावर तुम्हाला भगवे कपडे, कफनी किंवा हिमालय किंवा असं काही वाटतं आहे का? नाही 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 नाही, ते वैराग्य नाही बरं का. फक्त मनाने करायचे. शरीराने तुम्ही असेच कपडे घातले तरी चालेल, मनाने विराग. वैराग्याची फोडसुद्धा काय आहे? वि अधिक राग. राग म्हणजे आसक्ती, ओढ, त्याच्याविषयी ममत्व. आणि वि म्हणजे त्याच्या विरुद्ध. ज्या संसाराविषयी मला ओढ वाटते, माझी मुलं, माझा संसार, माझं घर, माझी गाडी, माझं सगळं, माझा व्यवसाय, माझी नोकरी, सगळं माझं 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 जे मी गोळा केलं आहे ना, त्याच्यापासून विरक्ती घ्यायची. त्याच्यापासून पाठ फिरवायची. म्हणजे कर्तव्य सोडायची नाही आहेत, मनाने फक्त काढायचे, मनाने त्याचा त्याग करायचा. हा एक अर्थ झाला. आता आणखीन आपण खोलात जाणं, कारण आता आपल्याला PhDकडे जायचं आहे ना. आता वैराग्याचा हा एक अर्थ तुम्हाला माहिती होता. आता जरा दुसरा अर्थ बघूया. गंमत अशी आहे की उपसर्गांचे अर्थ भिन्न भिन्न असतात बरं का. वि याचा अर्थ विरुद्ध आहे. ओढ असणं, राग म्हणजे ओढ, आसक्ती, त्याच्या विरुद्ध म्हणजे त्याच्या आसक्तीच्या उलट विरक्ती. पण विचा आणखीन एक अर्थ असा आहे विशेषत्वानी. व्युदस्यमध्ये सुद्धा आपण विशेषत्वानी म्हटलं होतं ना, तसा विचा एक अर्थ आहे विशेष अनुराग. विराग म्हणजे विशेष प्रेम. मग कुणाविषयी प्रेम? आत्ता तर तुम्ही म्हणलात ना, संसाराविषयी अतिप्रेम नको, मग ते नकोच आहे. पण एकाविषयी तुम्ही अतिप्रेम ठेवा. तो कोण आहे? तो आहे भगवंत, तो आहे परमेश्वर, तो आहे परमात्मा. 7व्या अध्यायाच्या सुरुवातीचा श्लोक भगवंत म्हणाले होते ना, मयी आसक्त मनाः पार्थ. आसक्ती ठेवायचीच आहे का? जात नाही हो, आसक्ती जातच नाही आमच्या मनातनं. मग ठेवायचीच असेल तर ती परमेश्वराच्या चरणापाशी ठेवा. वैराग्य, विराग, विशेष अनुराग कुणाविषयी? भगवंताविषयी. वैराग्यम समुपाश्रितः. आणि जर का संसारातनं खरंच मन काढायचं असेल, कसं काढायचं? असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. असंगाचं शस्त्र वापरा, दृढपणाने वापरायचं आहे आणि तो वृक्ष छेदून टाकायचा आहे. किंवा स्थितप्रज्ञाच्या लक्षणात सुद्धा आपण म्हटलं होतं, रसवर्जम रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. ती जी ओढ आहे ना, ती केव्हा जाते? ती जाते आत्मदर्शने. जेव्हा आत्मदर्शन घडतं तेव्हा या संसाराची आसक्ती पूर्ण विरून जाते. हे माझं, हे माझं, हे माझं सगळं नाहीसं होतं. आणि मग तो ध्यान योग परो नित्यं वैराग्यम समुपाश्रितः असं म्हटलेलं आहे. वैराग्याचा आश्रय घ्यायचा आहे असंही म्हटलेलं आहे. आणि मग हा खरंच वैराग्याचा आश्रय घेतला की तपस्साधना खऱ्या अर्थाने सुरू होते. नुसतं बाह्य नको आहे की नुसतं पद्मासनात बसले आहेत, नुसते श्वेत वस्त्र धारण केलेलं आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, एवढं नाही आहे. ही तपस्साधना जेव्हा मनातली आसक्ती, संसाराबद्दलची ओढ जेव्हा निघून जाते, तेव्हा खऱ्या अर्थाने ही तपस्साधना सुरू होते. आणि अशा वेळेला मग भोग लालसा संपून जाते. हे पाहिजे, हे मिळवायचे, याची चव घ्यायची, नको. भोग लालसा पूर्ण संपून जाते. आणि मग अशा वेळेला ती पुढची पायरी आपल्याला गाठायची.
अजूनही लक्षात घ्या, अजूनही वाक्य पूर्ण झालंच नाही आहे, कारण इथे क्रियापदच नाही आहे ना. या 2 श्लोक आपण अभ्यास केले, 51 आणि 52. क्रियापदच नाही आहे. विविक्त सेवी लघ्वाशी हे नाऊन आहेत, नामं आहेत. यतवा काय मानसा हे त्याचं विशेषण आहे. कसा? ज्याने शरीर, मन आणि वाणीचा नियमन केला आहे, त्याचा संयमन केला आहे, असा तो. आणि पुढे म्हटले ध्यान योग परो नित्यं वैराग्यम समुपाश्रिता. अशा सिद्ध पुरुषांनी वैराग्याचा आश्रय घेतला आहे, समुपाश्रिता. पण क्रियापद कुठे? अजून क्रियापदाला पत्ताच नाही आहे. त्यामुळे ह्या तिन्ही श्लोकांचा एकत्रितच अभ्यास घडायला पाहिजे. बघा ना, आता हे जरी विविक्त सेवी लघ्वाशी आपण म्हटलं असलं ना, एकांतवासाचं सेवन अतिशय महत्त्वाचं आहे. आता पुढच्या श्लोकाकडे जाण्यापूर्वी ह्याच एकांतवासाबद्दल अनेक संतांनी काय काय म्हटलेलं आहे. आमचे समर्थ तर म्हणतात, सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. अरण्याचं सेवन केव्हा करायचं आहे? म्हातारं झाल्यावर, घरातल्यांना नकोसं झाल्यावर? नाही नाही नाही, तारुण्य काळी. इथे अरण्य शब्द हा फक्त एकांतवास किंवा बाजूला निर्जन ठिकाणी जाणं एवढाच अभिप्रेत नाही आहे. तर अरण्य याचा अर्थ आहे प्रतिकूल परिस्थितीशी सामना करता यायला पाहिजे. अरण्यात कुठे तुम्हाला बेट्टी मिळणार आहे? कुठे तुम्हाला मऊ गादी मिळणार आहे? नाही ना मिळणार. जे मिळेल, ज्या वेळेला जे मिळेल, जसा परिस्थितीत मिळेल, जेवढ्या प्रमाणात मिळेल तेवढं सेवन करावं लागतं. तिथे मला असंच पाहिजे, पोटभर पाहिजे, पंचपक्वान्न पाहिजे, शक्यच नाही आहे. असं अरण्याचं सेवन करायचं आहे. हे तर एक झालंच, पण त्याच्या पलीकडे समर्थ आणखीन फार सुंदर सांगतात. समर्थ तर म्हणतात एकांताचं सेवन करा, अरण्याचं सेवन करा, पण त्याच्या पलीकडे बघा एक सुंदर शब्द मला तुमच्याशी बोलायचं आहे. धरी रे मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी. लोकांमध्ये वागताना कसं वागायचं आहे? मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. जनामध्ये वागताना मौन्य मुद्रा, फार बोलायचं नाही, प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट व्हायचंच नाही आहे. मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवीत जावे. सुख पाहिजे का तुम्हाला? खरंच अरण्य सेवन करा. 2 अर्थाने. अरण्यामध्ये फार तुमचे काही प्रियजन येणार नाही आहेत. अरण्यामध्ये फार कमी लोक, म्हणजे नाहीच, जवळजवळ निर्जनच असणार आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला की आपोआप आपली धारणा अशी घट्ट होत जाते, धृती बळकट होत जाते. म्हणून सुखा लागी आरण्य सेवीत जावे असंही म्हटलेलं आहे. आता मौन्य मुद्रा म्हटलेलं आहे समर्थांनी. नुसतं मौन नाही धारण करायचं, मौन्य मुद्रा. बॉडी लँग्वेजसुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. बॉडी लँग्वेज बरं का. कशी आहे? जिभेने न बोलणं म्हणजे मौन नाही आहे. मी आत्ता बोलत नाही, माझं काही सोमवारचं समजा व्रत आहे, पण आतमध्ये खळबळ चालली आहे की कधी बोलीन आणि कधी काय, असं नाही. ह्याला मौन्य मुद्रा नाही म्हणत. ही इतकं शांतपणा पाहिजे की बोलायची इच्छाच न होणं. म्हणजे जेव्हा सांगू का, मन जेव्हा निस्तरंग होईल, मनामध्ये सारखे वृत्तींचे तरंग उठत असतात, ते निस्तरंग होईल, तेव्हाच भगवंताची भेट होणार आहे. आणि त्याच्यासाठी एकांतवास पाहिजे, त्याच्यासाठी मौन व्रत पाहिजे. आणि मौन म्हणजे नुसतं जिभेने न बोलणं नाही, तर बाह्य जगाचं चिंतनच थांबवायचे. दशेंद्रियाची शांती म्हणजे मौन आहे. नाही तर हाताने खाणाखुणा करायच्या, डोळ्यांनी काहीतरी हे करायचे, असं नाही हो. दशेंद्रियाची शांती म्हणजे मौन आहे, म्हणजे तो एकांतवास आहे. आणि अशी मौन्य मुद्रा धरायची, नो रिॲक्शन. त्यामुळे इथे एक अरण्य शब्दाचा अर्थ एकांत आहे. आणि अशा स्थानाचा आधी साधकांनी शोध घ्यायचा आहे आणि जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे. खरंच आहे, ही गोष्ट खरी आहे बरं का. सांसारिक माणसांनीसुद्धा अधूनमधून तीर्थक्षेत्री जाऊन साधना करायची.
वर्षाकाठी 8 दिवस 15 दिवस एखाद्या शिबिरात म्हणा, पण शिबिरात जाऊन लोक काय करतात, गप्पाच मारतात. त्या मुख्य साधना न करता शॉपिंग आहे, बाकीचं गॉसिपिंग आहे, हे नको. आणि खरंच स्वतःला एकांताची सवय लावून घ्यायला पाहिजे. नाहीतर चैन पडत नाही माणसांना बोलल्याशिवाय. असं नको. दिवसाकाठी काही काळ तरी मौन मुद्रा धरायची आहे. आणि खरं सांगू का, वाणीचा संयम हा शरीराचं आणि मनाचं सामर्थ्य वाढवतो. हा अतिशय उत्तम प्रयोग आहे. मौनाची शक्ती विलक्षण आहे. त्यामुळे बडबडी आपण आणि व्यवहारात बघतोच ना, बडबडी माणसं असतात ती कार्यक्षमतेच्या दृष्टीने थोडी कमी असतात. आणि जी बोलत नाहीत ती भरपूर काम करतात, पण मी केलं असं म्हणतसुद्धा नाही आहेत. त्यामुळे वाणीला काम द्यायचंच झालं तर परमेश्वराच्या स्तवनाचं द्या, स्तोत्र पठणाचं द्या, भजनाचं घ्या, अभंगाचं द्या. आणि म्हणून अशा ठिकाणी जाऊन या वाणीला थोडा विराम द्यायचा आहे, मौन पाळायचं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगू का, एकांतवासामध्ये कोणाचं मन सांभाळावं लागत नाही. लक्षात घ्या, समाजात राहायचं, कुटुंबात राहायचं तर त्याची मर्जी सांभाळावी लागते. ऑफिसमध्ये साहेबाची मर्जी सांभाळावी लागते. समाजामध्ये सुद्धा शेजारी आहेत, सोसायटीमधले आहेत, किती लोकांची मर्जी सांभाळावी लागते. पण एकांतवासामध्ये आपणच आपल्या मनाचे मालक असतो, आपणच आपले स्वामी असतो. आणि आपला स्वामी आहे तो परमेश्वर आहे, किंवा तोच माझ्या हृदयात आहे, ही भावना असेल तर कुणाची हांजी करावी लागत नाही. त्यामुळे असं करता येईल. आणि मग कुणाची उपवासाने भरलेली खोचक, कारण आपल्या समाजात किती लोक टीका करतात, किती लोक तुसड्यासारखे वागतात, किती लोक कुचकं काहीतरी बोलतात, हे चाललेलंच असतं. त्याचा निश्चितपणाने आपल्या मनावर परिणाम होतोच किती म्हटलं तरी. मग त्यापेक्षा काही काळ तरी एकांतवासात जा ना, म्हणजे जिथे स्वार्थाने बरबटलेले दुर्व्यवहार नाही आहेत, अहंकाराने फुललेलं नाही, असं ते स्थळ असावं. जिथे शांतता आहे, जिथे प्रसन्नता आहे, तिथे वेळेचं भानसुद्धा उरत नाही. किती वेळ गेला या ध्यान साधनेमध्ये हेही कळत नाही. एका सुभाषितकारांनी एका हरणाला प्रश्न विचारला बरं का. सुभाषितकारांनी हरणाला प्रश्न विचारला, काय रे हरणा, तू किती छान आहेस, तुझं बरं आहे बाबा, तुला कुणापुढे तोंड वेंगाडावं लागत नाही, कुणाची प्रशंसा करावी लागत नाही, कुणाचं अपमानास्पद बोलणं ऐकावं लागत नाही, तुझं बरं आहे. भूक लागली की चांगलं कोवळं गवत खायचं, झोप आली की झोपायचं. तू मला सांग बरं, तू कुठलं तप केलंस. हरणाला प्रश्न विचारलाय बरं का सुभाषितकारांनी. काय प्रश्न आहे ते सांगते. यद्वक्त्रं मुहुरिक्षसेन धनिनां ब्रूषेण चाटुन मृषा. यद्वक्त्रं मुहुरिक्षसेन धनिनां ब्रूषेण चाटुन मृषा प्रत्याशया धावसि. नैषां गर्ववच शृणोषि न च तान् प्रत्याशया धावसि. काले बालतृणानि खादसि परं निद्रासि निद्रागमे. तन्मे ब्रूहि कुरंग कुत्र भवता किं नाम तप्तं तपः. अरे तुला कुणाकडे तोंडाकडे बघावं लागत नाही, कुणाची दूषणास्पद काही बोलणी ऐकावी लागत नाही, तुझं बरं आहे. काले बालतृणानी, बालतृण म्हणजे कोवळं गवत खायचं, निद्रासी निद्रागमे, झोप आली की झोपायचं. तन्मे ब्रूहि, तन मला सांग हे कुरंग, हे हरणा, किं नाम तप्तं तपः, तू कुठलं तप आचरलेस. पण आपल्याला सुद्धा असं छान वागता येईल. आपल्या मनाचे स्वामी आपण आहोत आणि आपला स्वामी तो परमेश्वर आहे. बाकी कोणाशी मला घेणं देणं नाही, असं खरंच वागता येईल का. पण हे वागण्यासाठी त्या विविक्त देशसेवित्व. पण ह्या विविक्त अरण्यात जाऊन राहायचं तर शरीर आधी काटक हवं. माझं हेच दुखतं आहे, मला तेच चालत नाही, असं नाही चालणार. शरीर आधी काटक हवं, शीतोष्ण सहन करण्याची शक्ती हवी, अंगामध्ये निर्भयपणा हवा, भूक तहानसुद्धा सहन करता यायला पाहिजे. त्यामुळे सुखालागी आरण्य सेवित जावे असं जरी म्हटलं असलं तरीसुद्धा आपली पात्रता लक्षात घ्यायची आणि ती पात्रता हळूहळू वाढवायची. केव्हा? तरुणपणापासूनच पात्रता वाढवायची. आणि खरंच तुमच्याकडे कितीही संपत्ती असू दे, कितीही पैसा असू दे, थोड्या गैरव्यवस्थेचं, अव्यवस्थेची सुद्धा सवय करावी लागते.
सारखंच बिस्लेरीचं पाणी मिळणार नाही आहे, मिनरल वॉटर मिळणार नाही आहे तुम्हाला. एखाद्या ओढ्याचं, एखाद्या निर्झराचं, एखाद्या धबधब्याचं पाणी हाताने पिता यायला पाहिजे. सारखंच तुम्हाला ग्लास बॉटल सगळं मिळणार नाही आहे. अशी तयारी असेल तो निश्चितपणाने असं विविक्त सेवी करू शकेल. आमचे आचार्य तर म्हणतात, करतल भिक्षा तरुतल वासा. खरंच आहे ना, काही लागतच नाही. एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी. तो देणारा पुष्कळ आहे हो. आम्हीच उगीच आमचे पसारे वाढवून ठेवलेले आहेत. हे जे सगळं सोडायचं असेल तर विविक्त देश सेवित्वम अरतीर जनसंसदी. फार लोकांमध्ये घोटाळत राहायचं नाही. मग त्याच्यातच बघा ना, एखादा आपल्याला फोन जरी आला तरी त्या विचारानेच आपण पुढचा काही 1 तासभर त्याच्यातच जातो. नको, हे अरतीर जनसंसदी असं पाहिजे. आणि ध्यान योग, आणि मग ध्यान लागेल, आणि मग काय होईल, वैराग्यम समुपाश्रितः. असा 52वा श्लोक झाला. फक्त 2च श्लोक झाले, अजून खरं तर काहीच झालं नाही. मग आता पुढे भगवंत म्हणतात, आता 3ऱ्या श्लोकात मात्र पूर्ण होणार आहे, वाक्य पूर्ण होणार आहे. श्लोक काय येते बघूया. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममशांतो ब्रह्मभूयाय कल्पते. काय काय सोडायला सांगितलं आहे. अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह, 6 गोष्टी सोडायच्या आहेत. आणि 7वी काय आहे, विमुच्य. विमुच्य म्हणजे सोडून. मुच धातू आहे, आणि मुच धातूला वी ह्या उपसर्ग लागला आहे. वी अधिक मुच, आणि त्याचं हे लबंत अव्यय आहे. म्हणजे करून, खाऊन, सोडून, टाकून. विमुच्य म्हणजे सोडून. काय सोडायचं आहे, या 6 गोष्टी. आणि 7वी गोष्ट म्हणजे विमुच्य निर्मम व्हायचं आहे. मग काय होणार आहे, मग बक्षीस काय मिळणार आहे. एवढ्या गोष्टी आम्ही केल्यावर अहो मिळणार आहे ना, ब्रह्मभूयाय कल्पते. या जगातल्या सगळ्या बक्षिसांपेक्षा श्रेष्ठ बक्षीस मिळणारे ब्रह्मभूत होता येणार आहे. मग या 11 गोष्टी करायला पाहिजे. 51व्या श्लोकामध्ये 4 गोष्टी सांगितल्या. विशुद्ध बुद्धी, सात्विक धृती, शब्दस्पर्श यांचा त्याग, आणि रागद्वेष उखडून टाकायचे. ह्या 4 गोष्टी पाहिल्या. 52व्या श्लोकामध्ये काय पाहिलं, कुठे राहायचे, विविक्त सेवी लघवाशी. अरण्यात जाऊन राहायचे, एकांतवासात राहायचे. लघुसेवन, मिताहार करायचा आहे. खरंच आहे, मिताहाराने एक प्रकारचे हलकेपणा येतो, एक प्रकारची तरलता येते. बुद्धी एकाग्र व्हायला, मन स्थिर व्हायला मदत होते. लघवाशी. यत वा काय मानसा, वाणी, काया आणि मन हे स्थिर करायचे. आणि ध्यानयोगाची उपासना करायची, वैराग्य धारण करायचे. या 4 गोष्टी पुढच्या ह्याच्यात सांगितल्या. आता ह्याच्यात काय सांगितलं आहे, अहंकारं बलं दर्पं, 53वा श्लोक आहे बरं का. या सगळ्याचा त्याग करायचा आहे. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं. अहंकार कसला आहे, माझ्याकडे काहीतरी विशेष आहे, हा अहंकार प्रत्येकाला आहे. कुणाकडे रूप आहे, कुणाकडे काय कला आहे, कुणाकडे पैसा आहे, कुणाकडे सत्ता आहे, कुणाकडे यश आहे. माझ्याकडे हे आहे, माझा आवाज सुंदर आहे, हा एक अहंकारच आहे. स्वतःकडे विशेष काही असणं हा अहंकार आहे. आणि त्याहीपेक्षा सगळीकडे एक अहंकार आहे, तो म्हणजे देहात्मबुद्धी. मी देह आहे हाच अहंकार आहे. मग हा अहंकार काढायचा असेल तर रोज स्वतःला बजावायचे, अहम ब्रह्मास्मी. मी हे देह म्हणजे मी नाही आहे, मी ब्रह्मच आहे, मी परब्रह्म म्हणजेच मी आहे, असं रोज स्वतःला घडवायचे. अहंकारम आपल्यातली विशेषता आहे ती नको आहे. मी सर्वसामान्य, नुसतं खोटं नाही, खोट्या विनयाने नाही बरं का. खरंच म्हणायचं आहे, मी कोण आहे, जो ह्याच्यात आत्मा आहे, त्याच्यात आहे, तिच्यात आहे, त्या मुंगीत आहे, त्या किड्यात आहे, तोच आत्मा माझ्यात आहे. अहम ब्रह्मास्मी. म्हणजे मग अहंकाराचा तो काढून टाकता येतो असंही म्हटलेलं आहे. आता बल म्हणजे काय आहे, अहंकार काढायचा असेल तर ब्रह्माभ्यास करायला पाहिजे, योगाभ्यास पाहिजे, समाधी अभ्यास केला तर तो अहंकार निश्चितपणाने गळून पडेल. मग आता बल टाकायचं म्हणजे काय आहे, बल टाकायचं आमच्याकडे खूप शारीरिक सामर्थ्य, अहो ते नाही. इथे बल याचा अर्थ शारीरिक सामर्थ्य नाही आहे, तर कामना आणि आसक्तीचं सामर्थ्य आहे. कामना फार प्रबळ होते ना, किंवा आसक्ती अगदी टोकाला जाते, तेव्हा एक प्रकारचं सामर्थ्य येतं.
मग त्याच्यातूनच ते वाईट सामर्थ्य आहे, पण मग त्याच्यातूनच कुणाच्या तरी अंगावर ॲसिड टाक, कुणाचा तरी खून कर, किंवा प्रेमाच्या काही गोष्टी घडतात, विकृत प्रेमाच्या बरं का. आणि मग ही मुलगी जर का मला मिळत नसेल तर तिचा मी खूनच करून टाकतो, हे सामर्थ्य नको आहे. याला इथे बल म्हटलं आणि ते टाकून द्यायचे. अहंकारम बलम आणि दर्पम तर नकोच. दर्प म्हणजे काय आहे? एखादी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर मी सर्वोच्चच मला वाटायला लागतो. सत्ता मिळाली, मी मुख्यमंत्री झालो, मी काही कॅबिनेट मंत्री झालो, किंवा मला कुठली अगदी सोसायटीचं अध्यक्षपद जरी मिळालं तरी मला वाटतं मी म्हणजे काय, दर्प येतो. मग बाकीचे तुच्छ वाटायला लागतात. मी शहाणा, बाकी. आणि मग हळूहळू त्याच्यातनं धर्माचरणाचं सदाचरणाचं उल्लंघन करायला भाग पाडणारी वृत्ती उदयाला येते. आणि म्हणून तो दर्प नको. मी मोठा आहे अशी भावना जेव्हा शिरते ना, मी मोठा आहे, मी सुंदर आहे, मी श्रीमंत आहे, मी विद्वान आहे, जेव्हा या अहंकाराचा अहंभावनेचा स्पर्श होतो तेव्हाच त्याच क्षणी अधःपतनाला सुरुवात होते. अधःपतनाला सुरुवात होते कारण त्याच्यातनं उन्माद चढत असतो. आणि मग सत्य नाही, नीतिमत्ता नाही, सदाचार नाही, धर्माचरण नाही, या सगळ्याला उतरती कळा लागते असं म्हटलं आहे. आणि मग तिथून व्यसनांना सुरुवात होते. म्हणून तो दर्प तर बिलकुल नको. अहंकार नको, बल नको, दर्प नको, कामक्रोध तर त्याहून नको. आपण कामक्रोध तर किती 14व्या अध्यायात पाहिलं होतं, किंवा 3ऱ्या अध्यायातसुद्धा काम एष क्रोध एष, किती त्याचं प्रकार आपण पाहिले. कारण कामक्रोधातून, अविवेकातून हे जन्माला येतं. मग कामक्रोधातून भोगवासना आहे, उर्मी आहे, आणि मग त्याच्यातनं विध्वंसक कृत्य घडतात. काही बसच पेटवून दिली, कोणाच्या गाड्याच काचाच फोडल्या, काहीतरी कुणाला तरी मारामारी, उगीच दंगल घडवून आणायची, उगीचच काहीतरी. हे नको आहे. हे कामक्रोधातनं निर्माण होतं. आणि शेवटची गोष्ट सांगितली परिग्रह. कामक्रोध परिग्रहम. ग्रह म्हणजे धारण करणे, आणि परी म्हणजे सगळ्या बाजूनी. परिग्रहाचा खरा अर्थ आहे संचय करणे, संग्रह करणे. आणि जेवढी संचयाची, संग्रहाची वृत्ती बळावते ना, तेवढा मनुष्य बहिर्मुख होत जातो. किंवा उलटं म्हणा, बहिर्मुख असलेला मनुष्य सारखा संग्रह करतो. हे माझ्या घरी हवं, यांच्या शेजाऱ्यांकडे असा सोफा सेट आला आहे, अशा खुर्च्या आहेत, असं डायनिंग टेबल आहे, असा मला हवा. सगळी म्हणजे जितकं बाहेर बघायचं ते सगळं माझं घरात पाहिजे. असं करत करत काही लोक घराचं पार म्युझियम बनवून टाकतात. घरामध्ये सगळ्या वस्तू आहेत, पण त्या अशा अगदी दाटीवाटीने ठेवलेल्या आहेत. त्या घराला काही अर्थ आहे का? नुसतं कोंबून ठेवलं. हे आहे, पॅरिसहून हे आणलं आहे, पॅरिसहून हा परफ्यूम आणला आहे, स्वित्झर्लंडहून ते आणलं आहे, युरोपहून हे आणलं आहे, ऑस्ट्रेलियाहून. अरे आहे, ठीक आहे ना, पण त्याचा परिग्रह नको. आता समजा ताजमहाल सुंदर दिसतो म्हणून तो मी थोडंच माझ्या घरात आणणार आहे. तरीसुद्धा आम्ही प्रतिकृती आणतो, आयफेल टॉवरची प्रतिकृती आणतो. कशाला? तो आहे तिथे छान आहे ना. हा परिग्रह नको. आणि जितकं परिग्रहाची वृत्ती बळावली ना की समाधान होतच नाही. मग ती संग्रहाची, संचयाची वृत्ती बळावते. आणि मग त्याच्यातनं होतं काय? शांती आणि समाधान हरवून बसतं. शांती नाही, समाधान नाही. म्हणून तर आमचे आचार्य म्हणतात की सगळीकडे ते एकच ब्रह्म हे पाहायला शिकलं की त्याच्यात काय आणि ह्याच्यात काय आणि माझ्यात काय. काश्मीरमध्ये खूप गुलाबाची फुलं आहेत, केशराचे मळेच्या मळे आहेत, म्हणून माझ्या बागेत मी नाही लावू शकत केशर, कारण त्याच्यात जे आहे तेच माझ्यात आहे. ब्रह्मास्मीति विभाव्यताम अहरह गर्वम परित्यज्यताम. मीच ब्रह्म आहे अशी वृत्ती बळावली की दिवसेंदिवस गर्वाचा त्याग करायचा आहे. गर्वम परित्यज्यताम देहेहम मतिरुंझताम. मी देह आहे ही बुद्धीच गळून पडते. त्यामुळे मी पण जानसे गळले हो. त्यामुळे खरंच हे पक्व फळ जसं असतं ना, पिकलेलं फळ जसं झाडावरनं अलगद गळून पडतं, तसं हा मीपणा गळून पडायला पाहिजे. कारण माझ्या ज्या काही क्वालिटीज आहेत त्या त्याच्या आहेत.
माझं काही नाही आहे. एक तर मी स्वतः नाहीच आहे कुणी. अहम ब्रह्मास्मी देहेहम मतिरुंझताम बुधजनैर वादसमुत्सृज्यताम. आणि मग पंडितांबरोबर विद्वानांबरोबर वाद घालण्याची वृत्तीसुद्धा गळून पडते. काही नकोच, काहीच नको अशी एक भावना येते आणि त्या परमात्म्याशी जोडलं जातं असंही म्हटलेलं आहे. आणि मग हे सगळं केल्यानंतर आता बघा, आता शेवटाकडे आपण येतो आहे, याच्या क्रियापदाकडे आपण आता येतो आहे. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं. हे काय करायचं आहे? त्याचं अव्यय पुढे म्हटलेलं आहे विमुच्य. मुच धातूला वी लागलेलं विशेषत्वाने टाकून द्यायचं आहे. आणि विमुच्य हे ल्यबंत अव्यय आहे. बघा आता ह्या 3 श्लोकामध्ये आपण किती अव्यय पाहिलेली आहेत. थोडं बघते. नियम्य, व्युदस्य किंवा विमुच्य अशी अव्यय पाहिलेली आहेत. अव्यय ह्याचा अर्थ करून, सोडून, टाकून असा त्याचा अर्थ आहे. आणि इथे त्यक्त्वा किंवा अशा जे आहेत त्याला त्वांत अव्यय म्हटले. त्याचाही अर्थ साधारण तोच आहे. आता हे सगळं करून झाल्यावर शेवटी काय म्हटलेलं? विमुच्य. काय टाकायचं आहे? निर्मम शांतो. निर्मम झालेला. मम मम मम. अहंकार जेवढा वाईट आहे ना, त्याच्याही पेक्षा वाईट आहे तो ममकार. अहंकार म्हणजे मी आणि ममकार म्हणजे माझं. मीपेक्षा माझं हे अतिशय घातक आहे. त्यामुळे विमुच्य काय टाकायचं आहे? निर्ममः. मम 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 नको म्हणून निर्मम हो. निर्मम म्हणजे आसक्तीपासून दूर हो. अगदी आपल्या अनेक अभंगामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, मी माझे मावळो सर्व. काय मागणं, काय मागायचं आहे परमेश्वराकडे? मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकची तत्वता. मी माझं हे मावळून जाऊ दे. आता मला थोडी बुद्धी येऊ देत. मी माझे मावळोस आणि तू आणि तुझं हे उगवो आता. माझ्या मनात सारखं त्याचं नाम निनादलं पाहिजे. आणि मी तू पण जगन्नाथा. नाहीतरी तू आणि मी काय वेगळे आहोत? अरे तू एकच आहे. मी तू पण जगन्नाथा, होवो एकची तत्वता असं एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे. किंवा आपल्या तुमच्या माझ्या ओळखीची एक आरती आहे. खरंच आहे ना. हळूहळू सरते मी पण माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. हे मी पण सरायला पाहिजे. सारखं मी माझं असं आहे, मला असं आवडतं, माझी मुलं असं, माझं 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 किती करत असतो ना आपण. विमुच्य निर्ममश. हे ममत्व टाकून द्यायचे, माझेपणा टाकून द्यायचं आणि मग तो कसा होतो? शांत. विमुच्य निर्ममश शांतो. आणि मग कुठपर्यंत पोचतो तो? ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्मभू म्हणजे ब्रह्मतत्वापर्यंत, ब्रह्मपदापर्यंत कल्पते. पोचला नाही आहे बरं का अजूनही. आता उमऱ्यापर्यंत पोचला आहे, आत नाही गेलेला, उमऱ्यापर्यंत पोचला आहे. कल्पते ह्याचा अर्थ आहे त्याला तो पात्र होतो. अर्हसी गेला होता ना मागे, तसा त्याच्यात साधारण त्याच्याही पुढचा शब्द आहे. कल्पते म्हणजे त्याच्यासाठी तो एलिजिबल होतो, त्याच्यासाठी तो सक्षम होतो. ब्रह्मभू. आता ही सगळी पात्रता त्यांनी प्राप्त केली. बुद्धी विशुद्ध झाली आहे, सात्विक धृती झाली आहे, शब्दस्पर्श विषय गेले, रागद्वेष गेले, त्याच्यानंतर एकांतवास आहे, लघु आशिष, मिताहार आहे. सगळ्या गोष्टी करत करत बाकी सगळं टाकून दिले. अहंकार, बल, दर्प, वैराग्य धारण केलेलं आहे आणि निर्मम झालेला आहे. जो शांत झालेला आहे तो आता कल्पते, तयार झालेला आहे. कुठे पोचण्यासाठी? ब्रह्मभूयाय, ब्रह्मभूत होण्यासाठी तो आता तयार झालेला आहे, असं त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. आता हा ब्रह्मभूयाय कल्पते म्हणजे काय झाला? नेमका काय झाला बघा. आता हा ब्रह्मभूयाय कल्पते म्हणजे असं म्हटलेलं आहे, एखादा घडा आहे बरं का, एखादा पाण्याने भरलेला घडा आहे आणि तो पाण्यात सोडला आणि पाण्यातच तो फुटला. काय झालं नेमकं? झालं तरी काय नेमकं? फार सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे.
जल में कुंभ, जल में कुंभ, कुंभ में जल है, बाहर भीतर पाणी. काय म्हटलेलं आहे? जल में, पाण्यातच घडा आहे आणि घड्यात पाणी आहे. जल में कुंभ है, कुंभ में जल, बाहर भीतर पाणी. फूटा जलकुंभ, जल जल ही समाया. तो जलकुंभ फुटला, पाणी पाण्यात मिसळलं. यह तथ कथ्यो ज्ञानी. हे कुणी सांगून ठेवलेलं आहे? ज्ञानी लोकांनी, आमचे विद्वान पंडित ऋषी यांनी सगळं हे सांगून ठेवलं आहे. नाहीतरी काय आहे? विचारच करा. आपल्या हा देहाचा घट फुटल्यानंतर काही हल्लकल्लोळ माजणार नाही आहे. हे पाणी त्या पाण्यामध्ये विलीन होणार आहे. आतला हा जो वायू आहे तो बाहेरच्या वायूमध्ये विलीन होणार आहे. पंचमहाभूत पंचमहाभूतामध्ये विलीन होणार, दुसरं काहीच नाही. हे जो ओळखतो तो खरा ज्ञानी, तो खरा पंडित, तो खरा विद्वान. मग आता इथे म्हटलेलं आहे ब्रह्मभूयाय कल्पते. आता एक श्लोक थोडासा बघूया आपण, आहे थोडा एक वेळ. एक श्लोक थोडा सुरुवात तर करूया. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. हा कोण आहे? ब्रह्मभूत झाला. आता इथपर्यंत पोचला. आता ब्रह्मभूत झाला, मग तो कसा आहे? प्रसन्नात्मा. आता त्याच्याकडे दुःख आहे का, की ह्याच्यात मला ॲडमिशनच मिळाली नाही, नोकरीत असं झालं, असं काही आहे? आता काय यावं? प्रसन्नात्मा, आनंदी आनंद, आनंदी आनंदे असा ब्रह्मभूत प्रसन्नात्मा. आणि न शोचती न कांक्षती. आता शोक आहे का कशाचा तरी, की मला घरात असंच मिळत नाही आहे किंवा काय समाजात काही? अहो नाही, हे सगळ्याच्या पलीकडे गेलं आहे. न शोचती, शोक नाही. न कांक्षती, काही मिळवायचं आहे. आता चला मला, आत्ता मी हा मंत्री आहे, राज्यमंत्री आहे, मग केंद्रीय मंत्री हो. अरे नाही नाही, हे नकोच आहे. न कांक्षती आहे. असल्या कुठल्याच गोष्टी, अगदी स्वर्गप्राप्तीचं सुद्धा नको आहे किंवा कुठलंच काहीच प्राप्त करायचं नाही. न शोचती न कांक्षती. आणि पुढे म्हणलेलं आहे समसर्वेषु भूतेषु, समसर्वेषु भूतेषु. आणि मग तो कसा होतो? सर्व भूताठाई समभाव त्याच्यामध्ये आहे. आणि मदभक्ती लभते पराम. आणि त्याला सगळ्यात एक अमौलिक भेट प्राप्त होते. माझी पराभक्ती त्याला प्राप्त होते. आत्तापर्यंत भक्ती होतीच बरं का, गौणी भक्ती ज्याला म्हटलेलं आहे अशी भक्ती होतीच. पण आता पराभक्ती, श्रेष्ठ भक्ती, भक्तीची सर्वोत्कृष्ट अवस्था, सर्वोच्च अवस्था त्याला प्राप्त होते. असा तो आहे ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, न शोचती न कांक्षती. आता बघा, मागच्या ह्याच्यात आपण ब्रह्मभूयाय कल्पते म्हटलं होतं. आता त्याच्या पुढे गेला आहे. म्हणजे आता तो या असतमध्ये राहत नाही. हा एक अशी थिन लाईन आहे, एक दरवाजा आहे. या दरवाजाच्या अलीकडे सगळा मायेचा प्रांत आहे, असतचा प्रांत आहे. आणि या दरवाजाच्या पलीकडे सगळा सतचा प्रांत आहे, ब्रह्माचा प्रांत आहे. आता तो दरवाजा, तो उंबरा ओलांडून गेलेला आहे. आणि म्हणून त्या सगळ्याच्या पलीकडे जो साधक गेला आहे तो आता सिद्धच झाला ना. आणि मग त्याला हे तेव्हा जाणवतं मी ब्रह्मरूप आहे, ब्रह्म हेच माझे स्वरूप आहे. योंत सुखोंतरा रामस्तथांतर ज्योतिरेवया. अंतर्ज्योती, त्याची अंतर्ज्योती प्रकाशित होते. स योगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोधिगच्छति. तो ब्रह्मभूत होतो. त्याची जी अंतर्ज्योत आहे ना, ती त्या मोठ्या ज्योतीमध्ये लीन होऊन जाते. असा तो प्रसन्नात्मा आहे. आता प्रसन्नात्मा आपल्याला विषाद, खेद, दुःख कशामुळे होतं? असत गोष्टीमुळे होतं. हे मला प्राप्त झालं नाही, यांनी मला असा अपमान केला, या गोष्टी मला मिळाल्या नाहीत. सगळ्या असतमध्येच आपण वावरत असतो. म्हणून सारखे दुःखी, कष्टी, रडके असे आपण आहोत. पण या सगळ्याला ओलांडून गेल्या. आता तो मागे नाही फिरणार. आता असत गोष्टीमध्ये तो नाही रमणार. आता पोचला, ब्रह्मभूत झाला. आणि मग तो झाला प्रसन्नात्मा. कारण अप्रसन्नतेचं कारणच निघून गेलं ना. आमची अप्रसन्नता कशामुळे? काय ज्या लौकिक गोष्टी आहेत, व्यवहारातल्या गोष्टी आहेत, ज्या आम्हाला प्रतिकूल आहेत, त्याच्यामुळे आम्ही दुःखी होतो, कष्टी होतो. आता ह्याला ते संबंधच राहिला नाही, कारणच संपलं.
कारण संपलं तर मग पुढचं काही घडणारच नाही. त्यामुळे तो नित्य प्रसन्नात्मा होतो. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. बघा ना, आपल्याला दुःख कशा किंवा एखादं माझे अगदी सुंदर मी एखादा फ्लॉवर पॉट आणला आणि फुटला, वाईट वाटलं ना मला. अतिशय मी फार फार महागाचा फ्लॉवर पॉट आणला होता, फुटला ना. माठ आणला, फुटला. एखादी गोष्ट हरवली, माझी पर्स चोरीला गेली, झालं दुःख. अहो हे राहतच नाही ना. आणि खरं सांगू का, दुःख कशामुळे होतं? उत्पन्न होणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या वस्तूंमुळे दुःख होतं. किंवा माझी प्रिय व्यक्ती सोडून गेली, दुःख झालं. याचं दुःख होतं. या परिवर्तनशील वस्तूंमुळे दुःख होतं किंवा व्यक्ती पदार्थ ह्याच्यामुळे दुःख होतं. पण आता ह्या कशाचाही परिणामच त्याच्यावर होत नाही. ह्या दुःखाच्या तो इतका पलीकडे गेला आहे, ब्रह्मभूत झालेला आहे. तुकाराम महाराजांचं उदाहरण अगदी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो नजराणा पाठवला शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी. त्याने तो परत पाठवला. न शोचती न कांक्षती. त्यांना इच्छाच नव्हती, पण त्यांच्या बायकोला मुलांना खूप त्याचं अप्रूप वाटलं. पण ते ह्या सगळ्याच्या पलीकडे गेले होते. हे म्हणले, तुमचे हे सोने मृत्तिका धन आम्हा मृत्तिके समान. त्यामुळे हे खरंच आहे, हे सगळं त्यांना मृत्तिके समान होतं. त्यामुळे त्यांनी परत पाठवला. असे जे पोचलेले साधक आहेत, सिद्ध आहेत, त्यांना मग वेगळेपणा राहतच नाही. आम्हाला वेगळेपणा आहे, कारण माझं नाव वेगळं आहे, माझं रूप वेगळं आहे, माझा हुद्दा वेगळा आहे, माझं ज्ञान वेगळं आहे असं मी समजते. वस्तुतः ते नाहीच आहे. वस्तुतः ते काहीच नाही आहे. सर्वेषु भूतेषु. सगळ्यांच्या अंतर्यामी एकच आत्मा आहे, एकच परमेश्वर आहे. त्यामुळे कुणाला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वच न राहिल्यामुळे मग त्या सगळ्या प्राण्यामध्ये तो सम होऊन जातो. वेगळेपणा राहतच नाही. आणि म्हणून मग जेव्हा सर्वत्र समभाव अनुभवतो तेव्हा परमात्म्याविषयी लक्षात घ्या, परमात्म्याविषयी प्रतिक्षणी वर्धमान होणारी एक विलक्षण ओढ निर्माण होते. आता दुसरं चैनच पडत नाही. आत्तापर्यंत मग माझ्या मुलाबाळामध्ये, माझ्या संसारामध्ये, घरामध्ये, सिनेमामध्ये मी रमत होते. आता त्या सिद्ध अवस्थेला पोचल्यानंतर क्षणाक्षणाला फक्त एकच ओढ आहे परमात्म्याची. प्रतिक्षणी वर्धमान होणारी ती ओढ आहे. आणि मग इतकी ओढ निर्माण होते आणि ह्यालाच म्हटलेलं आहे. आणि त्याला पराकाष्ठेची ओढ आहे, त्याला म्हटलेलं आहे पराभक्ती. सा काष्ठा, उपनिषद सांगतं, सा काष्ठा सा परांगतिम. ती काष्ठा आहे. काष्ठा म्हणजे परमोच्च अवस्था. आता याच्या पलीकडे नाहीच. अशी भक्ती त्याला प्राप्त होते. आणि म्हणून तर आपण मागेही पाहिलं होतं, इदै ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः. साधर्म्य म्हणजे सारखेपणा नाही बरं का. साधर्म्य म्हणजे एकरूपता, तद्रूपता. मम साधर्म्यमागता म्हणजे माझ्यामध्येच तो येऊन मिळाला. देव पहायासी गेलो, देव होऊन या ठेलो. अशी अवस्था म्हणजे ही पराभक्ती आहे. आणि या पराभक्तीपर्यंत तो पोचतो तेव्हा त्याचं जीवन अतिशय वेगळं, विलक्षण, परमेश्वरमय होऊन जातं. असंही त्याचं वर्णन केलेलं आहे. असे आपले हे 4 श्लोक झालेले आहेत. थोडंसं आणखीन बोलते, 1-2 मिनटं फक्त ह्या श्लोकाबद्दल. असं म्हटलेलं आहे की हे सगळं करताना दुसरं काही कशाची ओढच राहत नाही, दुसरा विचारच मनात राहत नाही. आणि मग सगळीकडे तो एकच परमेश्वर दिसायला लागतो. खरीच गोष्ट आहे, सगळीकडे एकच परमेश्वर. आणि मग असा परमेश्वर दिसायला लागला की तो सत्य संकल्प सारखा हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये उचंबळतो आहे. आणि मग बाकीच्या जल्प, विकल्प, बाकीचं गॉसिपिंग, बडबड काही नको वाटतं. आणि मग अशा वेळेला वाटतं की त्या रमाकांत एकांत काळी भजावा. त्या रमाकांताचं स्मरण करावं असं म्हटलेलं आहे. कारण खरंच आहे ना, एकांत, विविक्त सेवी लघ्वाशीचं आपण बोललो, पण त्याच्याबद्दल असं म्हणतात, समर्थ म्हणतात, जयासी एकांत मानवला, अवघ्या आधी कळे त्याला, या वेगळे वडीलपणाला ठावची नाही.
आता वडील वडील म्हणजे इथे मोठेपणाला ठावची नाही. ज्याला एकांत मानवतो ना, एकांत फार मोठा महत्त्वाचा शब्द आहे बरं का. लोनलीनेस हा दुःखदायक आहे, पण सॉलिट्यूड आनंददायक आहे. सॉलिट्यूड हवा, लोनलीनेस नको. तुम्ही एकटे असाल, रडायला पुष्कळ कारण आहे. मी एकटाच आहे, मला कोणी विचारतच नाही, मुलं, त्यांच्या संसार. अरे नका रडू. एकांतवास मिळाला आहे ना, त्याचा उत्तम लाभ करून घ्यायचा आहे. त्यामुळे सॉलिट्यूड अतिशय हायेस्ट डिग्री आहे आणि त्याच्यात आपल्याला स्वतःशी संवाद साधायचा आहे. आत्मसंवाद साधता साधता परमेश्वरापर्यंत पोचता येतं. आणि एकांतामध्ये मन जितकं एकाग्र होऊ शकतं ना, तितकं ते लोकांतामध्ये होऊ शकत नाही. आणि एकांत, एकाग्र हीच ज्ञानसाधनेची समर्थ अशी पायरी आहे. एकाग्रपणा पाहिजेच. त्यामुळे सगळे साधूसंतांनीसुद्धा, तुकाराम महाराज त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन राहायचे, आमचे आद्य शंकराचार्य एखाद्या गुहेमध्ये जायचे, समर्थ घळीमध्ये जायचे. सगळ्या संतांनी एकांतवासाचा अभ्यास केलेलाच आहे. आणि मग ह्या एकांतवासामध्ये खरंच ती सोहमची अनुभूती येते, त्या जगच्चेतनेची अनुभूती येते. आणि जेव्हा आणि मग अशा ठिकाणी शक्तीचा अपव्यय होत नाही. आपल्या व्यवहारामध्ये शक्तीचा अपव्यय होतो, शक्ती वायफळ खर्च होते. एकांतवासामध्ये जेवढी तुमची शक्ती आहे ती फोकस होते, ती एकाग्र होते त्या परमेश्वरा. आणि एकाग्रतेचं महत्त्व विशेष आहे. व्यवहारात बोलावं लागतं हे जरी खरं असलं तरी व्यवहार पाळूनसुद्धा जास्तीत जास्त, मी तर नेहमीच म्हणते की 100 शब्द जर का तुम्ही बोलणार असाल, दिवसभरात 100 शब्द बोलणार असाल, तर निदान त्याचा रेशो 51 आणि 49 असावा. 51 शब्द भगवंताबद्दल बोला, 49 शब्द व्यवहारातले बोला. आणि हा रेशोसुद्धा हळूहळू भगवंताविषयी बोलणं वाढवायचं आणि संसारातलं बोलणं कमी करायचं. असं केलं तर 100% सगळं बोलणं, जे शब्द तुमच्या मुखातनं बाहेर पडेल तो भगवंताविषयीच असेल. आणि हे साधण्यासाठी लघु आशी, अशनं, अन्नसेवन कमी कमी केलं की गरजाही आपोआप कमी होतात, मलमूत्रांचे आवेगही कमी होतात. त्यामुळे खरंच या अगदी उपनिषदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, लघुत्व यायला पाहिजे. या शरीराला हलकेपणा, तरलपणा यायला पाहिजे, अलोलुप्त्व. मग हलकेपणा आला की लोभ वाटत नाही, काही मिळवावंसं वाटत नाही. त्यामुळे काय म्हटलेलं आहे, एक प्रकारचा अतिशय वर्ण सुधारतो. तुम्ही काळे आहात का सावळे आहात का गोरे आहेत त्याचा संबंध नाही, पण वर्ण सुधारतो. अंगाला एक प्रकारचा सुगंध यायला लागतो. पुढे म्हटलेलं आहे, मलमूत्रांचे आवेग सुधारतात, कमी होतात, मलमूत्रांचं प्रमाणसुद्धा कमी होतं. आणि मग अशा वेळेला योग प्रवृत्ती, त्यामुळे योगाकडे प्रवृत्ती वाढते आणि मग तो परमेश्वर गवसतो, तो आकळतो. अशी अवस्था जर का खरंच प्राप्त करायची इच्छा असेल तर ओळीने, क्रमाक्रमाने आपल्याला या सर्वोच्च पदवीपर्यंत निश्चितपणाने पोचता येईल. आणि तेच हे 3 श्लोक आज आपण बघितले. 4थ्या श्लोकाला नुसता प्रारंभ केला, पण एवढे 4 श्लोक म्हणूया आणि मग प्रार्थना घेऊन समारोप करूया. 51, 52, 53, 54 असे 4 श्लोक म्हणते. 51वा झाला होता मागच्या वेळेस, पण आज परत तो घेतला म्हणून तो म्हणते. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानन्नियम्य च शब्दादीन् विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषव्युदस्य च विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. अजून पुष्कळ बोलण्यासारखं आहे. पराभक्ती म्हणजे काय ते पुढच्या भागामध्ये बघूया.
कारण पुढच्या काही श्लोकामध्ये पुन्हा भक्तीचं महात्म्य सांगितलं आहे. 12व्या अध्यायात जरी झालं असलं तरी आता ही पराभक्ती, ही गौणी भक्ती नाही आहे, ही श्रेष्ठ भक्ती. त्याच्याबद्दल पुढच्या भागात बोलूया. आत्ता प्रार्थना घेऊया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.